पूर्णपणे नष्ट करतायत. अनेकांना अटक या ठिकाणी झाली सर्वच पक्षात. ते चांगलं आहे ना. त्याच्यात भाजपचे जास्त आहेत. काय भाजपचे जास्त आहेत गुन्हेगार गुन्हेगार मध्ये लढण्याचं की भाजप इथे लढण्याचं खरं तर या विषयावर काही मंथन झालेली आहे का आणि काही निर्णय झालेला आहे का? आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी प्रमाणपत्र हे वाटले जात आहेत आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे असं त्यांनी आज थेट आरोप केलेला आहे. मी वारंवार मागच्या वेळी भुजबळ साहेबांनी बसलो होतो. कुठल्याही पक्षाचा गटाचा असला तरी मी तुम्हाला आवर्जून सांगतो, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घायवट यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असं सर्टिफिकेट तपासून बघा. हा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात केलेला संपूर्ण कार्यक्रम आहे आणि त्यामुळं जरा एकदा तुम्ही ते डेट चेक करा. म्हणजे घायवटवर कुठला गुन्हा नाही, त्याला शस्त्र परवाना देऊ शकता वगैरे वगैरे जे काही असेल ते जरा एकदा समोर येईलच आपल्या आणि समोर सर्व पुरावे येतीलच. त्यामुळं थोडा काही वेळ थांबा. अहिल्यानगरमध्ये काल MIM ची सभा झालेली आहे. त्यामध्ये भाजपवर आरोप करण्यात आले की महाराष्ट्र शांत करण्याचं काम भाजप करते. त्या सर्वांना नाद लागलेला आहे. शेतकऱ्यांना उद्देशून बोलले आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही आश्वासन देत असतो. म्हणजे एखाद्या वेळेस नदी पाहिजे असेल गावात आम्ही सांगतो नदी आणून द्या. खरंच असं होत नाही. काय सांगाल? नाही, देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवारच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं आणि ते वचन पूर्ण होणार. आता हे वचन पूर्ण करताना एकच गोष्ट त्या ठिकाणी आम्ही वारंवार तपासतो. आमची जी समिती तयार केली आहे, जे सर्वेक्षण या ठिकाणी करतो आहे, कोणी फार्म हाऊस बांधलं, कोणी शेतात घर बांधलं, यांची सरसकट कर्जमाफी करणे म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी गरीब शेतकरी ज्याला 50-50 वर्ष शेतीमध्ये राबला पण त्याचा कर्जाचा बोजा वाढतोय अशा पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची शासनाची भूमिका आहे. बाळासाहेब कुठल्या याच्यात बोलले मला माहिती नाही, पण एक मात्र पक्क, शासन हे कोणत्याही परिस्थितीत जे संकल्पनामा या राज्याला दिला कर्जमाफीचा, शासन ते करणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथजी आणि अजितदादा हे जेव्हा पुढच्या काळात, कारण शेवटी पहिल्याच वर्षी सारं होत नसतं. निवडणुकीमध्ये आम्ही दिलेलं वचन हे पूर्ण त्या ठिकाणी आमच्या कार्यकाळात पूर्ण करायचं असतं आणि त्यामुळे आज शेतकऱ्याला कर्जमाफी दिली, 2029 जरी दिली, शेवटी कर्जमाफ होणारच आहे. कर्जाचा बोजा वाढला तरी. त्यामुळे मला असं वाटतं थोडं याच्यामध्ये बाळासाहेब का बोलले मला माहिती नाही, पण आमचं सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करेल या भूमिकेत आहे. राधाकृष्ण विखे पाटील चौकशी म्हणलेले आहेत. त्यांनी काल जरांगेंची भेट घेतली, त्यावर बोलले आणि आजपर्यंत ओबीसी समाजाने त्यांना मतदान केलं, इथून पुढे ओबीसी समाजाने मतदान करणार आहे असं म्हणतात. नाही, असं आहे, मतदानाचा काय संबंध आहे? कुठल्याही व्यक्तीने कुणाच्या हाती कुणाचे मत नसतात. शेवटी मतदान करणारा व्यक्ती जो असतो हा जात, धर्म, पंथ या बाजूचा विचार करून, बाजूचा विचार सोडून डेव्हलपमेंटला मतदान करतो. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी 2029चा महाराष्ट्र, 2034चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र याचं विजन तयार केलं आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता ही महायुतीला मतदान करेल. कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणता मतदार हा त्या ठिकाणी आपला आहे असं त्या ठिकाणी थोडं तयार करून आतापासून मतदारात याला हरवू त्याला हरवू, निवडणुकीला वेळ आहे, निवडणूक समोर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची. कुठल्याही व्यक्तीवर असा द्वेष आरोप न करता हे समजून घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी कुठलाही GR निघताना सरकारचा हेतू काय आहे. सरकारचा हेतू स्पष्ट होता की कुणबी सुटलेला व्यक्ती जो आहे तो ओबीसी आरक्षणातून वंचित राहू नये याकरता केलेला या ठिकाणी हैदराबाद इनाम जो भाग होता, हैदराबाद त्या ठिकाणी गॅजेटचा, त्या भागाकरता घेतला निर्णय. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात आकांड तांडव करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं काही झालं आहे की पूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाज आणि या ठिकाणी त्यांचा अन्याय होतो आहे. आम्ही बसलो आहे ना. देवेंद्र फडणवीसजी हे खऱ्या अर्थाने ओबीसीच्या संपूर्ण रक्षणाकरता एक अत्यंत प्रभावीपणे काम करणारा कार्यकर्ता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहे. मी स्वतः कॅबिनेट सब कमिटीचा अध्यक्ष आहे. त्यामुळं कुठल्याही ओबीसीच्या कार्यकर्त्याला, समाजाला कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही याचं संरक्षण करते आमचं सरकार आहे. अजितदादा, एकनाथ शिंदेजी त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळं ओबीसीच्या मनातला संभ्रम दूर करावा. संभ्रम तयार करणाऱ्या लोकांनी
त्या GRचा अर्थ चुकीचा लावून जनतेला भडकू नये, ओबीसी समाजाला भडकू नये, हे या ठिकाणी मी वारंवार सांगतोय. राजकीय पक्षातील गुन्हेगारी जाहीर केली होती आता. तुराम गोडसे यांच्यासोबत त्यांची तुलना केलेली आहे. शांत डोक्याने हळूहळू समाजामध्ये भांडणं लावली जात आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचं अशा स्वरूपाचं एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. हे जे हर्षवर्धन सपकाळ आहे ना, हे देवेंद्र फडणवीसजी बद्दल बोलेल तरच त्यांचं मीडियामध्ये दखल घेईल, अशा भावनेत ते असतात. ते मोदीजीवर टीका करतात, देवेंद्रजीवर टीका करतात, पण खाली वर्ग बघितला पाहिजे. जे टीका करतात हर्षवर्धन सपकाळ, खाली जरा कॉमेंट तपासून बघितले पाहिजे हर्षवर्धन सपकाळांनी. कुठं देवेंद्रजी, कुठं हर्षवर्धन सपकाळ, कशाला बोलताय? उंची कमवला, तेवढी उंची तुमची आहे का बोलायला? कशाला बोलता? माननीय देवेंद्र फडणवीसजींनी महाराष्ट्रामध्ये 51.78% मतं घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीसजी, 3,17,00,000 मतं घेऊन देवेंद्र फडणवीसचं सरकार आलंय. एकनाथ शिंदेजी, अजितदादाचं सरकार आलंय. काय मला वाटतं ज्या ठिकाणी पूर्णच काँग्रेस साफ झाली आणि आता हे तोंडाच्या वाफा फेकतात आहे, काही अर्थ नाही आहे. देवेंद्र फडणवीसांजीवर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. आज साहेब उत्तर महाराष्ट्राची मीटिंग आज नाशिकमध्ये घेतली. आगामीच्या एकूणच कधीपर्यंत ती मदत मिळेल काय? परवाच GR झाला, परवाच त्या ठिकाणी तालुके जाहीर झाले. आता एवढा मोठी मदत वाटप करायची आहे, महसूल खात्याला आणि कृषी खात्याला वाटप करायची आहे. ॲग्री स्टॅकवर त्या ठिकाणी आम्ही वाटप करतोय. कुठल्याही गलत चुकीच्या व्यक्तीला मदत जाऊ नये आणि एकही व्यक्ती सुटू नये याची काळजी घ्यायची आहे. आता काही जिल्ह्यातले काही तालुके सुटले, जसं अमरावतीमधले 8 तालुके सुटले, यवतमाळमध्ये 3 तालुके सुटले, नांदेडमधला काही भाग सुटला. असा जो भाग आहे त्याचाही त्या ठिकाणी रिपोर्ट मागितलेला आहे. एका दिवशी निर्णय होत नाही. आम्ही या ठिकाणी जे पॅकेज दिलं आहे, मी तुम्हाला एवढंच सांगेल, महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात चांगलं पूरहानीचं पॅकेज हे होतं, हे आहे. आणि त्यामुळं थोडा वेळ लागेल, शेवटपर्यंत पैसा जायला थोडा वेळ लागतो, पण दीपावलीपूर्वी मॅक्झिमम लोकांना, आणि काही त्या ठिकाणी KYC नसेल, काही ठिकाणी ॲग्री स्टॅकवर नसेल, काही ऑनलाईन पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आला असेल, प्रत्येक शेतकऱ्याला आमचाही कार्यकर्ता मदत करणार आहे, महायुतीचाही कार्यकर्ता मदत करणार आहे. मोठ्या प्रमाणावर जनतेकडनं मदत येत आहे दुष्काळग्रस्त निधीमध्ये. त्यामुळे या राज्यामधला कुठलाही शेतकरी वंचित राहू नये हे महसूल खातं बघणार आहे. आमचे जिल्हाधिकारी, प्रांत तहसीलदार या सर्वांचा रोज मी त्या ठिकाणी आढावा घेतो आहे आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो, या राज्यातला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम नाशिक पोलिसांनी